नमस्कार. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. जाणून घेऊया दत्तांची जन्मकथा. अत्री मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळोअवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई, पवन तिच्यापुढे नम्र होई, एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. हे अनुसया यकिंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनुसयेचं वर्चस्व आपणावर उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलावून दाखविला. त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्री मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ होती. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसवयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यात जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे. शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. हे जाणून या मानसी, तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा पोक्षोनी तिघांसी भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले. तो काय, त्या गंगोदकांचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान, ती 3 गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचुकोसहित परिधान फेडूनी न लागता क्षण नग्न होऊनिया जाण, बाळाजवळी बैसतसे, बाळे होऊनी मांडोवरी, स्थनी लावे जेव्हा सुंदरी, पाना फुटला ते अवसरी. देखोनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भुका लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले. त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजविले. असे या पतिव्रत्यांचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही 3 बालके मात्र आहेत त्याच स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्री मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले.
तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा, विष्णू, महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. तेव्हा त्या तिघींनी नारदांना हात जोडून अशी विनंती केली की, हे मुनिवर, आम्हाला त्या अत्री मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले धातार परत शोधून घेऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्री मुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्री मुनींनी फिरून गंगोदक देऊन त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु म्हणून देव अंतर्धान पावले आणि मासा माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रियकर, तीर्थी माझी तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पै, वार बुधवार, कृतिका नक्षत्र ते दिनी ब्रह्मा, विष्णू, त्रिनेत्र तिघी मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिले. त्रिमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण. ठेविते झाले नामाभिघान. दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंग कांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.